पिंटूच्या बाबाचा पत्ता नाही अजून. इतकं टाइम झाला तरी पण चालू घ्यायला पाहिजे होते. हां, कुठे गेला काय माहिती पप्पा माणूस. का पिऊन पाडला कुठं काय माहिती. पार्टी करत होता. पार्टीला जायचं बॉ. कुठं पडला काय माहिती बाप्पा. अरे बापरे, काय झालं पम्मू? काय झालं यायला? काय झालं? हा मावी, काय झालं पिंटूच्या बाबाला? पम्मू काय झालं? सांग पम्मू, काय झालं मला सांग, लवकर सांग. सखूबाई, तो ध्यानच नाही नवऱ्याकडे. जर बी ध्यान नाही तो नवऱ्याकडे. मक्कार सोडून दिलं नवऱ्याला, मक्कार. हा ते नंतर सांग, पण काय झालं याला? झालं काय यायला? झालं काय? अरे बापरे, काय झालं? उठत कोण नाही? तू उचलून कोण आणलं? तो काय भानगड काय? अरे पम्मू चल, दवाखान्यात घेऊन चालता यायला. चल लवकर हॉस्पिटलला चल. गाडी बोलो कोणाची. बोलो गाडी. मी बोलवते. करू फोन करू का? सखूबाई, काही गरज नाही हॉस्पिटलला जायची. चल बेडरूम मध्ये चल. बेडरूम मध्ये टाकतो. सांगतो तुला भानगड काय झाली तर. तळपायची अंग नाही मस्तकात गेली तर काय गोट राहिली मग. हो आता मावी आज काय बोलतो रे पम्मू? काय झालं त्या मेवण्याला? हा, मला एकदा बेडरूम मध्ये टाकून दे. पलंगावर टाकून दे. मग सांगतो तुला. मला वज झालं या माणसं झाले. चल लवकर चल. हो चल. ठेव पटकन, ठेव बेडवर, ठेव बेडवर त्याला ठेव. सांग आता काय झालं? काय झालं सांग त्या दादाला काय झालं? काय झालं? कोण बेशुद्ध पडले एवढे? हा, अरे काय झालं नाही, दारू जास्त झाली. मार बाटला प्यायल्या, तोंडाला लवलो मोठमोठ्या बाटला प्यायला. खंबे बाटल्या फोडल्या त्या तुमच्याच वावरामध्ये. जेव्हा तू वावर मार बाटल्या फोडल्या, बाटल्या प्यायल्या. हा, काय खाल्लं नाही पिल्लं नाही. हे मटण शिजवलं एवढं मोठं आणि काहीच खाल्लं पिल्लं नाही. नुसतं राहिला माणूस. आणि काय माहिती कोणती बायाचं काय म्हणत होता म्हणे की मोह प्रेम लय है, काय गाणे म्हणणं चालले होते बाप्पा. काय बोलतो पम्मू? काय पण असं नाही तो दाजी. असं बोलू नये दाजीबद्दल. बस कर सखूबाई, बस कर बर का तू सखूबाई. आती हुरायला तो. जरा ध्यान द्या माणसाकडं. नाही मक्काट माणूस हो सखूबाई. सगळा अपमान झाला मग त्या लोकांमध्ये, चार चौघांमध्ये. हा, विचार सगळ्या बायाला विचार. ह्या कॉलनीतल्या गावातल्या लोकांना विचारतो. आता बायाला सांगतीनच नवरे घरी जो आपल्या बायका सांगतीनच. येईन त्या कानावर. थांब जर थांब, येईन कानावर. पण काय बरोबरच काय होतं माणूस ते सांग मला. माणूस बरळत होता की काय गाणं म्हणतो तो पिक्चरचं, आशिकी 2 पिक्चर नाही का ते गाणं. बाप्पा काय गाणं, काय ते रडणं. अरे बापरे, लेस आतीच चाललं होते बाबाचं. आतीच कोण बाई आहे जरा तपास लाव तू बरं का. तपास लाव जरा. अशी मोकळी नको देऊ एवढी तू या माणसाला. चांगला तपास लाव. हो, नाही तर काही खरं नाही त्या संसाराचं. मग हे जर खरं असेल ना, थांबतो मग दाखवते मी या माणसाला. अरे पम्मू सांगते की लेटीचं चालू या माणसाचं हे. काय कोण एक दिवस म्हणताय, काय झोपातच म्हणताय बबिता करायचं पप्पा. असं करायचंय मला लारबळा असं काही झालं असं गप्पा टप्पात असं वाटलं बा मला. बबिता करायचंय. बबिता तपास लाव कोण बबिता व्हायचं बरं का. तपास लाव चांगला. आता जातो मी घरी, येतो परत. सुद्धा आले ना पाहुण्याला, येतो परत. मला फोन कर फक्त दाजीला सुद्धा आल्यावर. मधून बाहेर आल्यावरच फोन कर मला. हा पम्मू, हो जाय तू जा, करते मी तुला फोन. मला बी आता कोंबड्याला दाणे बिणे टाकायचे, पाणी टाकायचं ना. लय वेळचं मी इकडं बाहेरची. हो चल येतो मग. माझ्या डोक्यात गेला हे माणूस, पूर्ण डोक्यात गेला. मी शेडी, मी आपलं नुसतं काम करत राहते. काही पाहत नाही या माणसावर, लक्ष ठेवत नाही, काही नाही. मग चुकी झाली ती. थांब म्हणा आता. ते जर मोठाला गेला, हाकाला गेला, याचा जर नाही पिक्चर करत राहिले मी, का गोट राहिली. आता पोरीला पाहुणे पाहिले जे ते नाही, तो प्रेम करायला लागला ह्या वयात आल्यावर. प्रेम हिवाळ्या जावायची व्हायची वेळ आली नाही याची, आणि याचं चाललं प्रेम. वा काय गंमत आहे बाबाची खरं. थांब येऊ दे, सुदेवर येऊ दे. याला कळूच देत नाही मी. मला कळालं म्हणून याचं भानगड. आता याचा पिक्चर करत राहते मी. ही बबिता कोण होय? बबिता एकच आहे गावामध्ये, पण ती काही असे करणार नाही. पण करणार नाही ती असं काही. पण काय सांगा, कोणत्या मनातलं काय सांगा. आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही आजकाल. कोणा बाया कशा, कोणता माणूस कसा तर. पण बबितावर विश्वास आहे मला. ती जरी कांड्या करत असली, काही बाई करत असली, चाबरेपणा करत असली, लायादोया करत असली, चोट्टेपणा करत असली, चोऱ्या माऱ्या करत असली, कोणाला जळत पळत असली,
पण ही अशी अफेअर नाही करणार ती कोणासोबत, ते पण ह्या अशा माणसासोबत. तसं पण माझ्या नवऱ्यासोबत ते अफेअर का करू? तिचा नवरा भारी याच्यापेक्षा दिसायला माझ्या नवऱ्यापेक्षा. ती कशाला याच्यासोबत अफेअर करल? काय सांगा बाप्पा, काही सांगता येत नाही. येऊ द्यायला सुद्धा मग सांगते दर्शिक भानगड काय तर. चल बाहेरून जाऊन येते, दर्शक काही कामधंदा पाहते माकड तोंडाला, ह्या माकड्याला सुधीवर येईपर्यंत. नाही तर काय पाहते गल्लीत गावात काय चर्चा चालू आहे, काय नाही बायाचे का ऐकते. पण मग म्हणलं ना की माणसा सगळे होते म्हणले मोठे तिथं, बायका सांगणच आता ती. पाहते कोण काय सांगतं कोण काय नाही तर. काय हो, काय गप्पा चालल्या? बाप्पा बाप्पा बाप्पा, सगळ्या जमल्या असतं लगे. काय चाललं बाप्पा एवढं? कायची बैठक बसली? काही नाही काही नाही काही नाही, चालले अशाच गप्पा. काय म्हणे गावातला एक माणूस कोण्या बाईसाठी येडा झाला म्हणे. ते सकोबाईचा नवरा जणू. हा मला कळालं असं. लेच काल रात्री लेच दारू पिऊन केलं म्हणते धिंगाणा सगळा. लेच नाव घेणं काय, डान्स काय, पिक्चरचं गाणं काय, डरदाय काय म्हणे. असं म्हणे बाई, ऐकलं बाई म्या. कोण बाय भाई माहिती येडं केलं ते बोला सकोबाईच्या नावाला जण येडं केलंय. हो बाई, इतका नातर माणूस कोण वय होती झिपरी भावानी सटवी लाजाने नाही राहायला. कुशाल माणसावर डोळे टाकतात. ऐ बायाच्या डोळे टाकून माणसं ते मोक्कार भोकाचे निघले आजकाल. मोक्कार वाहनाचे माणसं कशाला बायाच्या मागं लागाव? नाही तर काय मोक्कार माणूस ते सकोबाईचा नवरा, मोक्कार गांड्या छिन्नाळ कुठला नादर बायको आहे ना, ढोलीची ढोली. कशाला कोणच्या नांदी लागावून येडं व्हा कोणच्या नांदतात नालायक माणूस. बायाचे ते चर्चा आहे, मोक्कार बायाचे मोक्कार गप्पा. पण रागा लिहिला. खाऊ काका काय बोलून राहिले हो तुम्ही? काय झालं? काय झालं? सकाराम भाऊनं काय केलं? सकाराम भाऊनं तुला माहीतच नाही कोण काय केलं तर. माय धिंगाणा केला म्हणते तिथं दारू पिऊन. कोणच्या प्रेमात म्हणते बाई तो, कोणच्या प्रेमात आहे? हो माय असं काही नाही हो माय, काही पण काय बोलता. किती नादार माणूस बाई तो, किती प्रेम करतो बाई सखूबाईवर. काय माय काही पण. हो राणी काय माहिती. आता महिनावरांनी सांगितलं का मला? मग महिनावरांनी सांगितलं का काय भानगड झाल्या म्हणून, काय बोलत होतं म्हणून? हे पिक्चरचं गाणं म्हणतं, हे 10 रुपयाचं आहे, आणि हे बाटल्या फोडजाय बोलजाय, बाटल्या फोडजाय बोलजाय मोठमोठ्यानं. तू महीचे म्हणजाय मेरी हे तू. काय गाणं होतं बाबा? कोणतं गाणं होतं बाबा ते? असं गाणं म्हणलं माही बंद अख्खं. हो मारत्या जाय मग प्यार कबूल करत नाही, मग प्रेम कबूल करत नाही, ही असं तसं म्हणताय बाई. तुला काय माहिती माय? बाई 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 सखूबाईला माहिती को? सखूबाईला काय माहिती, कोणाला माहिती? आपल्याला काय माहिती का नाही बरोबर? बाई सखूबाई सांगावं माय, सांगावं सखूबाईला. आम्ही काय सांगा माय? तू सांग ना मैत्रिणी सांग. नाही ना आम्ही जात नाही त्याच्या घरी, माझ्या नवराने जाऊ देत ना माय, म्हणून भानकडे. सांगून द्या कसं आहे सखूबाई ना, मग ध्यान ठेवून त्याच्यावर, नवऱ्यावर ध्यान ठेवून जरा. बाया ले नादर आहे व सखूबाई, कशी गरीब बाई व स्वभाव कसं आहे व, कशी मदत करते हो कोणाला बी. बरोबर आहे. आपण सांगायला जाऊन आपलं पटलं पाहिजे सखूबाईला, नाही तर करावं आपल्याशीच भांडणं, म्हणजे बस बोंबलत. असं कसं जमलं एवढ्या बाई इथं? बाय काय भानकडे कायची बैठक आहे? यायला माहीत असन काय हो काय झालं न्यू इयरच्या पार्टीमध्ये. काय सकाराम बोल काय राडा केला म्हणी. सकाराम बोला बाई लेस मजा नाही राव. पिक्चर तयार झाला, डायरेक्ट पिक्चर पाहायला राहा आम्ही त्या दिवशी. हो आशिकी 2चं गाणं म्हणजा काय माणूस, नाचताय काय माणूस. काय बाबा कोणती लवर आहे बाबा त्याची, त्या लवरच्या नांदामध्ये बाप रे बाप. पायासारखं होतं पिक्चर. असं वाटतं मला आम्ही पिक्चर पुरवलं काहीतरी. लेस मजा नाही राव. काय तुम्ही हसू राहिले सचिन भाऊ? कोणता तरी संसाराचा नाश राहिला ना, तुम्ही समजून सांगायचं त्याला की कोण आहे बाबा इथे, सोडून द्या म्हणून पिक्चर. नाही सोडून देणार माणूस नाही बरं तो. फुल मजनू माणूस, फुल मजनू. असा मजनू बनेले रे बापा हो तुम्ही. काय विचारू नका कोण बाई भाई काय माहिती. तुमच्यापैकी तर नाही एखादी काही पण काय बोलतो? आमच्यापैकी काही नाही असं काही. असं इथं एखादी थांबली असते का? अच्छा कोण नाही का तुमच्या मधात? कोण नाही? सगळं आहे तुम्ही. कोण नाही तुमच्या मधामध्ये? सगळे बबिता होती, आता बबिता चालल्या गेली, बबिता बाई. असं काय माहिती बाबा कोण बाई तिथं, गावातली का गावाची बाहेरची इथं? बाप्पो पण लई डेंजर प्रेम आहे भाऊ, लई खरं प्रेम आहे बरं का सकाराम भाऊचं. म्हणजाय लई मग खरं प्रेम म्हणजाय तिच्यावर, पण ती काही कबूल करत नाही म्हणे. अशी गमत होती भाऊ. अजून सांगा ना गमत, काय झालं होतं? काय गमत आहे बाबा? असं पिक्चरचं गाणं म्हणलं आणि आधी म्हणजा की मी एक प्रेम करतो, माया दिलाची राणी असं म्हणताय भाऊ. आशिकी 2चं गाणं म्हणलं पूर्ण. काय बाप्पा लगे ऐकू शब्द लगे. असं गाणं म्हणल्या बाटल्या फोडल्या, मेरा प्यार काय म्हणताय बाबा, बाटल्या फोडल्या दारूच्या. लगेच बेशुद्ध होऊन गेला माणूस गाणं म्हणून. शेवटला लगेच बेशुद्ध पडून गेला. शेवटी पम्मू होता, पम्मू तिथं. पम्मूनं उचलून घरी घेऊन गेला पम्मू. असं झालं पा. असं होय. आता माझी सगळी ऐकू ना सगळी हसून आलं तुम्हाला गोष्टी, हसून आलं. सगळी आलं सगळी कशी गेलं सगळी तुम्ही?
बरं चाललो तुम्ही घराकडे, चाललो मी, चाललो घराकडे. थांब रे सच्चा, थांब थांब जरा. काय सकोबे काय माय नवऱ्याचं लय तमाशा लावला रे तो गावामध्ये. काय काय सांगू राहिला बायाला तू या? काय सांगू राहिला? मी सगळं ऐकलं माझ्या कानानं. बायाला सांगतो माझ्या नावाचा ही प्रेम. हा, समजून सांगायला पाहिजे माणसाला. कोणत्या तरी संसाराचं तुटू राहिलं, कोणत्या तरी माणसाच्या डोक्यात भूत घुसलं, किडे घुसले, त्याला बरं करायचं, त्याला समजून सांगायचं, त्याचं समजूत काढायची. ते नाही मजा घेऊन राहिला तू, मजा घेऊन राहिला. हा, मोक्काट वाहनाच्या कुठला तू. लय मजा येते रे कोणाच्या आयुष्यात जर वाईट होत असलं तर. लय मजा येते तुला करे भट्टक भवान्या. का हो तुम्ही सगळ्याजणी ऐकू राहिला कुशाल आणि मजा घेऊन राहिला माझ्या नवऱ्याची माई? हा, नाही सको बाई, आम्ही काही मजा नाही घेऊन राहिलो. फक्त सचिन भाऊ सांगत होते आम्हाला, आम्ही ऐकलं फक्त. आम्ही काही मजा नाही घेतली, काहीच नाही. नाही कळालं मला. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे माझ्या नवऱ्याची काय भानगडे, काय चर्चा चालू आहे. फक्त मला माहित नव्हतं. माझ्या भावानं सांगितलं मला आज, फक्त माझ्या भावानं सांगितलं. कधीपासून चालू आहे सगळं माहिती कोणाला सांगू शकतं का मला कोणी? हो सांगू शकतं का? सांगा पटकन माहिती असेल तर. नाही बाबा मला तर रात्रीच कळालं हे सगळं. ते पार्टीमध्ये तुमचं नवऱ्याला गाणं म्हणून काय दारू गाणं म्हणजाय रडजा काय बाबा पिक्चरचे गाणे म्हणजाय म्हणून मला माहित झालं, बाकी काय माहित नाही. तर तो आता कानाखाली द्यारे ठेवून. हा, तुला लय मजा आली आहे ना? लय मजा आली. तू का सांगतो बायाला लय मजा आली, पिक्चर पाहायलासारखं वाटलं, लय मजा आली. तुम्हाला मजा आली असती नाही का? मजा घेतो करे लोकांची माकडा वांढ्या तोंड्या. हा, ते बापरे पारे बाबा इथून सगळं पहिले तापली. पळाला मोक्कार मेला, गांडीला पायलो कसा पळाला. आता येऊ दे याला माय पुढं कशी कानाखाली वाजवते एक. आता काही ऐकायला येऊ दे त्याच्या तोंडून मला. वांढ्या तोंडा कुठला. सांगा पटकन कोणाला काय माहिती का? सांगा तर माहीत असेल तर सांगून द्या मला. सुकुबाई मला आत्ताच कळालं सुकुबाई, ह्या बाया बोलतो द्या म्हणून मला कळालं. मला काहीच माहित नाही. तरी मी म्हणलं की सकुबाईला माहिती का बुवा. तर हे सगळ्या म्हणत होत्या की कोण सांगा आम्ही कशाला सांगावं म्हणे. सकुबाईनं आमच्यावर विश्वास ठेवला नाही तर मग काय करा असं म्हणत होत्या. सांगा पटकन.